महायुतीचं सरकार आल्यापासून ते आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या अनेक फैरे झडतायत। मात्र आता रायगडला पालकमंत्री नसल्याने जिल्ह्याचा विकास कामांवर परिणाम झाल्याचं खासदार सुनील तटकरेंनी कबूल केले आणि त्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाच्या चर्चेला जोरदार सुरुवात झाली आहे। जिल्ह्याचा विकासाचा आराखडा, जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री त्या ठिकाणी असतात। स्वाभाविकपणे त्या गोष्टींमध्ये आज गॅप पडले का नाकारतात। निर्णयाला खूप दिवस झाले। जितका दिवस निर्णय प्रलंबित राहील तेवढे दिवस रायगड आणि नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे। आमचं सरकार लक्ष देऊन आहे, पण मला असं वाटतं पालकमंत्र्यांचा निर्णय लवकरात लवकर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महायुती चर्चा करू। राज्यात मोठ्या बहुमतात महायुतीचं सरकार आलं। सरकार स्थापन होऊन अर्ध वर्ष उलटलं, मात्र अद्यापही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना यश आलेलं नाहीये। जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर काही हा तिढा सुटायचं नाव घेत नाहीये। त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री पदासंदर्भात एक मोठं विधान केलंय। जिल्ह्याला पालकमंत्री असणं आवश्यक आहे। पालकमंत्री नसल्यानं विकासावर परिणाम होत असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय। तर पालकमंत्री पदासंदर्भात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षाही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। पालकमंत्री आहे, असणं आवश्यक आहे, लवकर निर्णय झाला पाहिजे अशी अपेक्षा नक्कीच आहे। त्या पद्धतीने मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निर्णय घेतील। डीपीसीचा अध्यक्ष पालकमंत्री राहतात, त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा आराखडा, जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष पालकमंत्री त्या ठिकाणी असतात। स्वाभाविकपणे त्या गोष्टींमध्ये आज गॅप पडले का नाकारतात। पालकमंत्री पदाच्या निर्णयाला उशीर झाल्यानं नाशिक आणि रायगडच्या विकासावर परिणाम झाल्याची कबुली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर लवकरात लवकर सरकार यावर निर्णय घेणार असल्याचं आश्वासनही बावनकुळेंनी दिलंय। आम्ही चर्चा करू, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करू आणि या संदर्भाने ही गोष्ट खरी आहे की आता निर्णयाला खूप दिवस झाले। जितका दिवस निर्णय प्रलंबित राहील तेवढे दिवस रायगड आणि नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे। पालकमंत्री शेवटी 50 बैठका घ्याव्या लागतात। पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं लागतं। संकट काळात पालकमंत्र्यांना जावं लागतं। आमचं सरकार लक्ष देऊन आहे, पण मला असं वाटतं पालकमंत्र्यांचा निर्णय लवकरात लवकर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महायुती चर्चा करू। पालकमंत्री पदावरून शिंदेचे आमदार वारंवार नाराजी व्यक्त करताना दिसतात। काहीच दिवसांपूर्वी पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून महेंद्र थोरवे यांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना थेट उद्धव ठाकरेंसोबत केली होती। 3 आमदार असताना शिवसेनेला पालकमंत्रीपद मिळालं नाही। उद्धव ठाकरेंनी देखील रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलं होतं आणि फडणवीसांनीही तेच काम केलं असं म्हणत महेंद्र थोरवेंनी नाराजी व्यक्त केली होती। रायगडमध्ये ज्या पद्धतीचं एक आमदार असताना राष्ट्रवादीला जे काही या ठिकाणी पालकमंत्री पद त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं, हे खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र चीड आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्री पद 3 आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्री पद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं, तेच काम देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे। एकीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत आणि त्यातून आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरीही पाहायला मिळतात। आता महायुतीचे पक्षश्रेष्ठी यावर तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।